हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर बारीक बारीक असा पाऊस चालला आहे आणि जास्वंदीला बघू शकता छान अशी फुलं लागलेत. आणि दिंड्या हा रोड आहे ना, तर हा इथून आमचा मेन रोड आहे. हे बघा गाडी गेलेली असते. हा मेन रोड आहे. हा डायरेक्ट रोडने गेले की डायरेक्ट पंढरपूरला जाते. तर त्यामुळं ह्या रोडने दिंड्या वगैरे भरपूर जाते. आल्यापासून काही ना काहीतरी कालवा असतोच. रोडने जाणं येणं चालूच आहे दिंड्यांचं. पाऊस पडल्यामुळं बारीक असं गवत आले आणि चालूच आहे आता सध्या एकदम बारीक असा पाऊस सुरूच आहे. गवत भरपूर आले आणि हे ना जास्वंदीचं झाड छाटलं होतं तेव्हा आम्ही दाखवलं होतं आणि आता छाटले, पाऊस पडलाय त्यामुळे किती छान असं आले बघू शकता. घरात चाललंय गोंधळ. आणि इथं आहे आपली कोरफड. किती छान कोरफड फुटून आली. एकदम छोटीशी होती, छान फुटून आली आता पावसामुळे. आणि ह्या मम्मीने 5 कोंबड्या घेतल्या होत्या. 5 कोंबड्यामधल्या आता 5 कोंबड्या कुत्र्याने खाल्ल्या. एक सुद्धा कोंबडी राहिली नाही. त्यामुळे डाळी पुन्हा एकदा आपली रिकामी झाली. आणि हे आहे आपलं ह्याचं झाड, काय म्हणतो आपण, लिंबाचं झाड. भरपूर अशी लिंब लागते. पडलंय पण हे बघा इथं खाली पडवून त्याला चिखल लागलाय. सीताफळाचं झाड आहे, सीताफळं थोडीशी लागलेत. आणि आतमध्ये चाललाय गोंधळ संचितचा आणि अन्वीचा. अन्वीनं घेतले, संचितनं जे घेतले ते अन्वीला पाहिजे आणि संचित काय आमचा देत नाही. तर हे शूज आहेत ना माझं, तर पावसात भिजले होते आणि मी सकाळी धुवायला लागले आणि मी चेकच केलं नाही, तर शूजमध्ये आतमध्ये जाऊन पाल बसली होती आणि ते माझ्या अंगावर चढली पाल. इतकी घाबरले ना मी. तर आज बाजार आणलाय. तो इथं आहे बाजार. इकडे चालली भाताची रेसिपी. बसतोय, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बसतोय. आणि इथं आहे भाजीचं शेंगा, फ्लावर काय आणलंय. आणि इकडं पसारा बघा कसा आहे पसारा, कसं आहे. इकडं अन्वीचा मोबाईल बघायचं चालू आहे. अन्वी इकडं बघ ग. ए अन्वी, अन्वी किती दंग झाली मोबाईल बघण्याची. घेऊ की बाळे, घ्यायचं नंतर या घेऊया. तर इथं भाजीमध्ये आहे एकदम ताजा ताजा पालक. किती ताजा पाणी मारलंय त्याच्यावर पण. नंतर आहेत शेंगा. इथं आहे कोथिंबीर. फ्लावर आता थोडासा फ्लावर भातामध्ये टाकलाय. कितीच दिसतंय ताजा बघा. आणि वांगी, ती वांगी छान लागते, तशी काटे कसलेच नसते त्याला. छोले. नंतर इथं आहे मेथीची भाजी, भाज्या, शेपू 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 आणि मुळा. आता श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर मुळा येते, भरपूर नंतर मुळा आहे. नंतर याच्यात बटाटे, वांगे, भेंडी, टोमॅटो आणि कारली. लसूण एकच पडले, पण थोडं पडले. अरे बाळा, काय यायचं इकडं, काय येईल तू इकडे. तू आला का, ये. काय मोबाईल व्हिडिओ काढायला होमवर्क करत बस. टेबल पाठ कर, टेबल न्यायचे आहे. तर बघा इथं मेथीची भाजी निवडून झाली. किती ताजी ताजी अशी दिसते, एकदम फ्रेश. असा सगळा झाला. आता इथं मम्मी आहे तर कोथिंबीर हे करायला लागली. आणि इथं आहे शेपू पण निवडून ठेवला आणि पालक पण निवडून ठेवला. एक खराब झालेलं टोमॅटो एक राहिली का नाही, राहू दे का नाही. नको, भात कसं झालंय.
लाईट लाव. इथं कुठं वगैरे बाहेर मैदानात चालली. हा बाहेर बंद. मैदानात काय मैदान काय लँग्वेज. हळद तर टाकलं नाही म्हणलं आणि मग कसं काय पिवळा झालाय. आ आला 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 भोर आलं भोर आलं भोर आलं. ए भोर इकडं बघ काय तुझं चाललंय रे सारखा ते लागलाय. खाणार आहे ना. होय भोऱ्या भोऱ्या मग अशी कुरकुरे खाऊन गेलेलं जिरलं खाल्लं सगळं खाल्लं का सांग. वा 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 बोरं कसं बसले बघ की. हे बोरं इकडे बघ. हा खाली लपले असं दाबून बसले. तू दे की पाणी. एक मुळा पण आणलाय तिथे. तर भाज्या आहेत तर ठेवून झाल्या आणि लवकरच आषाढी एकादशी आहे. तर हे बघा अशा रोडनी सगळ्या दिंड्या जाताना दिसतात आणि हा मेन रोड आहे त्यामुळं दिंड्या भरपूर जाताना दिसते. मला दिसत असेलच मागून बघू शकता झूम करून. हे बघा तर मला झाली सर्दी झाली आणि त्यामुळं सर्दी झाल्यामुळं आवाज बसलाय. त्यामुळे भाजी निवडताना मी थोडं थोडं नाक पुसत भाजी निवडत होते. त्यामुळे काय म्हणू नका बरं का तुम्ही. आता थोडासा अद्रक टाकून असा कोरा चहा पी वाटायला लागलाय मला. आणि इकडं छकुली अन्वी संचित बसलेत बघा बाहेर आणि मी थोडंसं ठिवेतच होते म्हणजे थोडं फिरावं. आणि या 4-5 दिवस झालं कसलाच ऊन नाही आणि त्यामुळं मग आपल्याला थोडासा सर्दी झाल्यामुळे चहा पी वाटायला लागले मला. अद्रक टाकून असा कोरा चहा पिते थोडासा. तुम्हाला आमच्या झाडाचं फुलं दाखवले थांबा. हे ना चिक्कूचं झाड आहे आणि किती दिवस झाले हे तेवढंच आहे. काय मोठं व्हायचं काही नावच घेणार बघा. ह्या बघा एवढंच आहे. मागून हे झाड कांडी लावली. हे झाड एवढंच होतं ना तेव्हा हे जास्वंदीच्या झाडाची मम्मीने नुकती कांडी लावली होती. तर हे मागून जास्वंदीचं झाड किती मोठं झालं बघा. पण हे काय बिचारं काय मोठं व्हायचं नाव घेणार. हे म्हणते मला छोटंच राहायचं आहे. नंतर हे आंब्याची झाडं गवत भरपूर वाढले आणि गवत वाढलं म्हणलं की मग मम्मीला आमच्या काम वाढलं म्हणून समजायचं. कारण ह्यात हे गवत बसून 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 सगळं तिला काढायला लागते असं. इकडं चालले फ्रेश व्हायचं काम आणि मी इथं काय करत बसले बघा. खायला लागले. काय खाते आणि अरे बापरे काय लागलं नाकाला. काय लावलं इथं 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 कागद लावला मम्मीने लावलं. खावा तर आता फ्रेश चार वाजत आलेत आणि म्हणजे चहा प्यायच्या अगोदर थोडंसं फ्रेश आणि सर्दी झाली ना असं सगळं असं चेहऱ्याचं सगळं सुंदरसारखं वाटतं. नाकातून माझ्याला कंटिन्यू असं पाणी यायला लागले. त्यामुळं असं भरपूर हे आता मी स्वयंपाकाची संध्याकाळच्या तयारी करेल. आता स्वयंपाकाला काय बनवते काय माहिती. आज गुरुवार आहे. गुरुवारचं कसं बाजार असतो आणि बाजार तर आणला होता मग अशी दाखवलंच तुम्हाला मी. त्यामुळं आता गुरुवार तर आमच्यात जास्त करून छोले असतात बरं का. त्यामुळे मला वाटते छोलेच असतील. तुम्हाला मी दाखवते त्यांचं. या हो काय झालं काय करायला लागलाय. होय पहिलं खा
ओके मग बोला काय कळेल आणि मी मला सांगायला आली संचित काय करतोय. तर झाला आपला झटपट असा मेकअप. क्रीम पावडर काय म्हणतोय, काय कसं काय म्हणते अन्वी. हा चला आता थोडासा चहा ठेवते. कोरा 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 चहा. पावडर इथून निघाली नाही का. गाणी कशी लावले तिकडे माहितीये का गाणी. होय आपण हे करू. तर कोरा चहा आहे तर झाला माझा करून झालायच. म्हणजे आता काळा चहा आणि काळा कप कॉम्बिनेशन बघा. आणि त्याला अद्रक जास्त टाकले, आटवला पण थोडासा. तसं या चहा पिला इथं आहे. तर चकुलीने भात ठेवलाय आणि तर आता छोले मी बनवणार आहे. तर इथं छोले आहेत, 1-2 पाण्याने धुवून घेतले. त्याच्यात लवंग आणि दालचिनी टाकली. आता इथं आहे मसाला डब्बा. थोडंसं मीठ पण टाकायचं. मीठ टाकलं काय होते टेस्ट आहे तर अशी छान लागते. आणि थोडीशी हळद पण टाकायची. आणि हे कुकरला लावून आता भिजवलेलं आहे त्यामुळे काय जास्त शिजवायला लागत नाहीत. तर आता चहा केलेला ते चहाचे भांडे आहेत. तर माझा मग असे फेस वॉश आणि इथं छोकले आहेत तर पीठ मळायला लागले. तर छोकलीचं पण चॅनल आहे ना, काय नाव आहे प्रतिभा भोसले म्हणून आहे. तर छोकलीचं पण आमचं चॅनल आहे. तर मी त्याची लिंक आहे तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पिन करते. तर तुम्ही तिचं पण व्हिडिओ बघा. तर तिथं जास्त करून रील्स असतात. असं मोठे नाही टाकले ब्लॉग बहुतेक. मी रील्सच बघितले ते जास्त करून. तर शॉर्ट व्हिडिओ असतात असं. तर ते तुम्ही तिथं पण बघू शकता. तर छोकलीचं पीठ आहे तर मळून झाले. आणि मी तोपर्यंत कांदा टोमॅटो तेलात भाजून घेतले. आणि अद्रक लसूण आहे. एका साईडला भात पण होत आले आता बघू शकता. आणि कुकरला लावले. काय आणि घेऊन गेले ना कोणतरी तिला. जा घेऊन येतो जा. हा नाही बघितलंय मी आताच. इथं मम्मीची चालली संध्याकाळची देवपूजा. वार आहे का हो बाहेर. पप्पा इथं मागच उभा राहिल्या. बाहेर वार आहे का. अगरबत्ती लावायचं आहे. अगरबत्ती लावायची आहे हो बाहेर तुळशीला. लावायला गर्दी वातर या वाऱ्यामुळे लावायला केलाय. आणि हा नारळ आहे ना तर दिंडी दिला होता. तर हा नारळ फोडून याची खीर वगैरे करायची काहीतरी. आहे का नाही वार. कर बंद कुकर. आता वाफ लागू दे. तरी आता बनवायला लागले मी छोले. तर तेल टाकलं आणि तेजपत्ता आणि तेल टाकलं. म्हणजे वाटण सगळं तयार करून छान त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. ते छोले शिजलं का शिजलं भात झालं का. तर चपात्या आहे तर झाल्या. आणि पप्पांसाठी भाकरी केली छोकलीने बघा. फुगली एकदम छान अशी. गप्पा घ्या हा बापा करू. तू जेवण करायला तर जेवण करायचं झालं गरम गरम. आता सर वय गॅसला चालू बंद करत जाऊ नको. आणि तर अगोदरच्या चपात्या आणि पप्पांसाठी भाकरी. राहू दे की गॅस बरोबर नाही खेळायचं. आणि इथं बनवली तांदळाची खीर केली. काय केली. तांदळाची खीर आहे. खीर असे येत आहेत छोले. हलते हलते हलते. हा छोले खातोय की चालू दे का चालू दे. हा चल आता मी जेवण करायला बसलोय. आणि मी रोटी केली होती माझ्यासाठी. तर त्याची मला कडक करून खायला आवडत.